नमस्कार मित्रांनो, 545 अधिकारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजेच 48,480 ते 85,920 या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे। पगाराच्या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना मिळणार आहे। आता मित्रांनो, या पदांसाठी महाराष्ट्रातच उमेदवारांना नोकरी मिळणार आहे आणि महाराष्ट्रातच पेपर देखील देता येणार आहे। मात्र उमेदवारांचं वय 20 ते 30 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम उमेदवारांना mahajobhub.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट अगदी मराठीत उमेदवारांना पाहता येणार आहे। मित्रांनो, संपूर्ण भारतात बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या पंजाब नॅशनल बँकेमार्फत अधिकारी पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे। यामध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्रात देखील जागा भरल्या जाणार आहे। महाराष्ट्रात उमेदवारांना एक्झाम सेंटर देखील असणार आहे। 545 पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे आणि यासाठी उमेदवारांना या दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे। यामध्ये मित्रांनो, महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सातारा, सांगली, नांदेड, अमरावती आणि धुळे हे परीक्षा केंद्र असणार आहे। तुमचं जवळचं परीक्षा केंद्र तुम्ही फॉर्म भरतेवेळी देऊ शकणार आहात। यामध्ये लोकल बँक ऑफिसर म्हणजेच अधिकारी पदांची ही भरती असणार आहे। तब्बल 545 पदांची बंपर भरती असणार आहे आणि यामध्ये 67 पदं ही महाराष्ट्रासाठी भरली जाणार आहे। यासाठी उमेदवारांनी 20 जुलै 2026 ते 9 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। या पदांसाठी साधारणपणे 2026च्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे। यामध्ये SC ST फिजिकली डिसेबल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 59 रुपये, तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 1180 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने देखील पे करता येणार आहे। वयोमर्यादेच्या बाबतीत बघू शकता, 20 ते 30 वर्षाच्या दरम्यान उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10 वर्ष वयाची अतिरिक्त सूट असणार आहे। जबरदस्त असा पगार उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार या पदांसाठी दिला जाणार आहे। 48,480 ते 85,920 या स्केलनुसार हा पगार असणार आहे। पगाराच्या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे। ऑल ओव्हर इंडिया तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे। आता निवड प्रक्रियेच्या बाबतीत बघू शकता, सर्वप्रथम उमेदवारांची रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे, म्हणजे ऑनलाईन एक्झाम असणार आहे। त्यानंतर कागदपत्र पडताळणी, लोकल लँग्वेज टेस्ट अशा वेगवेगळ्या स्टेजेसमधनं उमेदवारांना जाणं गरजेचं असणार आहे। लोकल लँग्वेज टेस्टमध्ये 10वी किंवा 12वीला संबंधित राज्याची स्थानिक भाषा तुम्ही शिकला असाल तर ही चाचणी म्हणजे ही टेस्ट देण्याची गरज नसणार आहे। जसे की तुम्ही महाराष्ट्रासाठी अर्ज करताय आणि महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता बोलता येते आणि त्या संदर्भाचं 10वी किंवा 12वीला तुम्ही मराठी विषय शिकलेला आहात, त्या संदर्भाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, तर तुम्हाला ही टेस्ट देण्याची आवश्यकता नसणार आहे। यामध्ये उमेदवारांची पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत देखील 50 गुणांची घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या पदासाठी दिली जाणार आहे। शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत बघू शकता, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि कमीत कमी 1 वर्षाचा क्लेरिकल किंवा ऑफिसर क्रेडिटचा बँकिंग क्षेत्राचा अनुभव तुमच्याकडे आहे, तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता। म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी आणि कमीत कमी लोकल बँक असेल किंवा शेड्यूल्ड बँक असेल, त्या बँकेचा कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे या पदासाठी असणं गरजेचं असणार आहे। कायमस्वरूपी असा हा जॉब आहे आणि यासाठीची अधिकृत जाहिरातची जी PDF आहे ती तुम्ही या ठिकाणी क्लिक करून बघू शकता। ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्यासाठी ची देखील लिंक मी आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती दिलेली आहे। ऑफिशियल वेबसाईटची देखील लिंक तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। या व्यतिरिक्त आपला ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम पेज जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी क्लिक करून जॉईन करू शकता। यूट्यूब चॅनलची देखील लिंक तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। मित्रांनो, अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी या दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे। त्यानंतर रिक्रुटमेंट करिअर या विभागात जाऊन तुम्हाला पर्टिक्युलर ती ॲडव्हर्टाइजमेंट शोधायची आहे। त्यानंतर
क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करून सर्वप्रथम उमेदवारांना त्यांची नावनोंदणी करायची आहे। यावेळी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक भरायची आहे। त्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल। तो रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे। लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभवासंदर्भाची माहिती टाकायची आहे आणि सर्वात शेवटी फोटोग्राफ, सिग्नेचर, डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करून परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। यामध्ये कोणकोणती कागदपत्र तुम्हाला फॉर्म भरतेवेळी अपलोड करावी लागणार आहे त्या संपूर्ण कागदपत्रांची लिस्ट देखील तुम्ही महाजॉबहब.in या संकेतस्थळावरती जाऊन बघू शकता। एक्झामचा पॅटर्न देखील तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। वेगवेगळ्या 5 विषयावरती उमेदवारांना प्रश्न विचारले जाणार आहे। यामध्ये 150 प्रश्न 150 गुणांसाठी असणार आहे, ज्यासाठी 180 मिनिटे म्हणजे 3 तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे। 0.25 इतके मार्क प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी उमेदवारांचे कापले देखील जाणार आहे। आता यामध्ये जी अंतिम गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे ती उमेदवारांचे ऑनलाईन रिटर्न टेस्टचे मार्क आणि पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीचे मार्क या गोष्टींचा विचार करून तयार केली जाणार आहे। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही महाजॉबहब.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन पाहू शकता। अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।